शिक्षणाची एक कन्या भेटली होती मशाल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच मुखी नारा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच मुखी नारा. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साईब बनसोडे आहे. आज 23 मे बुद्ध पौर्णिमा निमित्त आज मी एका महामानवाबद्दल मान्यमध्ये व्यक्त करणार आहे. ते म्हणजेच आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा असतो. त्या दिवशी विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला असतो. मित्रांनो, अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, संघर्ष केला. बाबासाहेबांनी शेतकरी, कामगार, दीनदलित यांना बाबासाहेबांनी जागृत केले. त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, शक्तीची जाणीव करून दिली. बाबासाहेबांचे कार्य, कर्तृत्व हे मलाच्या उंची एवढे आहे, सायजी एवढे बुलंद बलाढ्य आहे. त्यांची झुंज, त्यांचा लढा मोठा आहे. म्हणूनच सरकारी कार्यालयामध्ये त्यांचा मोठा हमखास दिसतो. असे एकच विश्वास गेले म्हणजे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवट एवढेच म्हणावे वाटते की दगड झालं तर दीक्षाभूमीचा होईल, दगड झालं तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालं तर चैत्यभूमीचा होईल, माती झालं तर चैत्यभूमीचा होईल, हवा झालं तर कोरेगावचा होईल, हवा झालं तर कोरेगावचा होईल, पाणी झालं तर सदा तळाचे होईल, पाणी झालं तर सदा तळाचे होईल. आणि जर पुन्हा मानवावरून जन्म मिळाला तर आई शपथ, फक्त आणि फक्त जय भीमलाच होईल. जय भीम. माझे नाव समर्थ आहे. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. कृपया ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भीमाबाईचा लेख लाखात नव्हे तर संपूर्ण जगात एक होता. लाखात नव्हे तर संपूर्ण जगात एक होता. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे संपूर्ण जगाला दाखवले. दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय भीम. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते, तर पत्नीचे नाव रमाबाई असे होते. त्यांनी 14 तळ्यावर सत्याग्रह केला. त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश केला. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महामंत्र दिला. जय हिंद. मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व तथागत गौतम बुद्धांना माझे वंदन. संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही. संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पृथ्वीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन अहोरात्र कार्य करून देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा देशवासियांसाठी नेहमीच एक आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव वर येते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. ते अत्याचार, अनिती, अन्यायास, भ्रष्टाचार नेहमी विरोध करत असत. त्यांचा जातीभेदाला कठोर विरोध होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली एक कीड आहे असे ते म्हणत व ही कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंध होऊ शकणार नाही असे त्यांचे मत होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना सामाजिक व बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करून संघर्षाचा मंत्र देणारे एक पथदर्शक होते. एकेकाळी बाबासाहेबांना शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते व त्याच बाबासाहेबांनी भारत देशाला एक असे पुस्तक दिले ज्यावर आजही भारताचा संपूर्ण कारभार चालतो व ते पुस्तक होते म्हणजे आपले संविधान. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना देशाच्या स्वाधीन केली. अशा या विश्ववंदनीय ज्ञानसूर्या शतशः नमन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. जय भीम. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1951 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी इसवी 1919 मध्ये मुकनायक नावाची वृत्तपत्र सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे श्वास घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात आंबेडकर जयंती तर पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. जय भीम. माझा जय भीम. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी काही 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. करून जीवाचे राहतेला सर्वांना समतेचा मान. अशी भीमरावांची शान, पलवलांची चुकते मान, पलवलांची चुकते मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर पत्नीचे नाव रमाबाई होते. बाबासाहेब लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते व त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. बाबासाहेबांनी आपले उच्च शिक्षण इंग्लंड व अमेरिकेत पूर्ण केले. पुढे भारतात परतल्यानंतर वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला. त्यांनी सत्याग्रह करून सरांकरिता सौदार्थाने खुदला गेले. त्यांनी कालाराम मंदिर प्रवेश केला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. जे मला काय तापता येते आता इथं असं बसली पुढे It gives me a great pleasure to present before your speech an Ambedkar Jayanti. I deliver my speech now. Ambedkar Jayanti, Dr. Bhimrao Ambedkar's birthday was born on 14th April 1891. Every year this day is celebrated as Ambedkar Jayanti. We all know him as the father of the Indian Constitution. But his contribution is not limited to just this. He was a very talented person. He was a politician, a social reformer, a jurist and an economist. He always fought against the injustices prevalent in Indian society. He was the leader of the Dalit
It is always a matter of pride for us Indians to showcase the richnesses of our history and culture. Our history tells the stories of many heroes and their contribution to our country. One such hero is Dr. Bhimrao Ambedkar. It is no wonder that his birthday is celebrated with such pride and honor all over India. Jai Bhim. थँक्यू